पुण्याहून भोर मार्गे महाडला जाणारा हा रस्ता भोरहून थोडंसं पुढे आलं की सुरू होतो वरंधा घाट आणि सुरुवात होते ती धोकादायक वळणांना आणि कोसळणाऱ्या दरडींना। नुकतंच काही दिवसांपूर्वी डोंगराचा हा भाग कोसळून खाली आला आणि हा रस्ता काही दिवस बंद होता। आता ही माती हटवण्यात आली आहे खरी, परंतु परिस्थिती अशी आहे की केव्हाही हा डोंगराचा भाग पुन्हा एकदा रस्त्यावरती येऊ शकतो। वरंधा घाटाची स्थिती सांगण्यासाठी ही दृश्य पुरेशी बोलकी आहेत। रस्त्यावर आलेली माती गरजेपुरतीच हटवण्यात आली आहे, त्यामुळे प्रशासन अशा प्रकारांबाबत किती गंभीर आहे असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही। त्यातच भूस्खलनाला माळीण साक्षी असताना हे असं दुर्लक्ष नक्कीच क्षम्य नाही। इष्टी आली सगळी पहिली ती इष्टी थांबली ते पुढे थोडंसं आता ती गाडी आहे ना तिथं थोडंसं वाय सुटलं होतं। थोडं सुटल्यानंतर त्या गाड्या अलीकडे उभ्या राहिल्या। अलीकडे उभ्या राहिल्यानंतर हे नंतर जे दुसरं सुटलं की त्या गाडी एक गेली खाल्ल्या साईडला, एक गाडी खाल्ल्या साईडला गेली। ट्रक इथं उभा होता, तो ट्रक वळून असा इकडं आला। तो ट्रक 10 टन सिमेंट भरलेला होता, तो वळून असा एवढा इथं खाली गेला आणि 2-3 गाड्या तिथं पुढं खाली गेल्या। कडाक्याची थंडी, दाट धुकं आणि डोळ्यांचं पारणं फेडणारे धबधबे असले तरी वरंधा घाटात पर्यटकांची फारशी वर्दळ दिसत नाही। त्याचं कारणही घाटाच्या दुरवस्थेत दडलंय। जेवढं सुंदर चित्र या दरीमध्ये दिसतं तेवढंच विदारक चित्र या रस्त्यांचं आपल्याला पाहायला मिळतं। ठिकठिकाणी या पडलेले हे खड्डे। हा सगळ्यात दुर्गम भाग आहे, पाऊस जास्त आहे, पण इथे परिस्थिती अशी आहे की बरेच ठिकाणी एक कार वळेल इतकाही मोठा रस्ता नाहीये आणि त्याही पुढे जाऊन खड्डे रस्त्यामधले, या दोन्हीमुळे अपघात होण्याची शक्यता आहे। वरंधा घाट पार करताना भाटघर आणि देवघर ही 2 धरणं आणि सावित्रीसह बाकीच्याही नद्या ओलांडाव्या लागतात। यावेळी रस्त्यांप्रमाणे पुलांवर पडलेले खड्डे पाहून सावित्रीच्या संहाराची आठवण मनाचा थरकाप उडवून जाते। मंदार गोंजारी, एबीपी माझा, वरंधा घाट।